साम्राज्य, सामान्यांचा असामान्य आवाज. कपड्यांचा ढीग जर तुम्हाला दुकानात आढळला तर तुम्ही कपडे कसे विकत घ्याल? सर्व भाज्यांचं मिश्रण तुम्हाला बाजारात आढळलं तर तुम्ही भाज्या घ्याल? डाळ, तांदूळ आणि इतर किराणा मालाचं मिश्रण आढळल्यास किराणा सामान विकत घ्याल? सगळं काही वेगळं झालं तर सोपं होणार नाही का? अशाच प्रकारे कचरा वेगळा झाल्यास कचऱ्यावर प्रक्रिया करणंही सोपं जातं. प्रत्येक सुक्या कचऱ्यासाठी निळ्या रंगाचा डबा, ओल्या कचऱ्यासाठी हिरव्या रंगाचा डबा, धोकादायक कचऱ्यासाठी लाल रंगाचा डबा, सुका कचरा काच, लाकूड, चामडं, प्लास्टिक, धातू, कापड, रबर, कागद इत्यादी. ओला कचरा फळाची साल, उरलेली भाजी, कातडी, न शिजवलेलं अन्न, कॉफी किंवा चहा पावडर, बागेचा कचरा जसं पानं आणि फळं. धोकादायक कचरा डायपर, सॅनिटरी नॅपकिन, पेंट ड्रम, तुटलेले बल्ब, ट्यूबलाइट, बॅटरी, रासायनिक घटक इत्यादी. सौजन्य सोलापूर महानगरपालिका सोलापूर. आरोपी बाबासाहेब मनोहर सपाटे याचा अटकपूर्व जामिनाचा अर्ज सोलापुरातील जिल्हा व सत्र न्यायाधीश श्री जगताप साहेब यांनी फेटाळून लावलेला आहे. याबाबत सविस्तर हकीकत अशी की दिनांक 13/10/2021 रोजी 00:45 वाजण्याच्या सुमारास हा आरोपी हॉटेलमध्ये येऊन फिर्यादीस लाईट बंद का केलीस, तू झोपला होता का असे जोरजोरात ओरडून एका इसमाकडे बोट करून हे कस्टमर आले होते आणि त्यावेळेला देखील तू त्याची सोय केलेली नाही, तुम्ही झोपा काढता काय असे म्हणून त्या ठिकाणी त्यांना शिवीगाळ आणि दमदाटी केलेली होती. आणि त्यानंतर पुन्हा उलटे बोलू नकोस, वडिलाचे नाव घेऊन मला भीती दाखवतो काय असे म्हणून फिर्यादीच्या अंगावर देखील हा आरोपी धावून जाऊन त्यांना शिवीगाळ केलेली होती. याबाबत हा जो आरोपी बाबासाहेब सपाटे हा जास्तच उर्मट वागत असल्यामुळे या ठिकाणी फिर्यादीने आरोपी नंबर 2 याच्याकडे म्हणजे मनोहर सपाटे यांच्याकडे जाऊन त्या ठिकाणी याचना मागण्याचा प्रयत्न करत असताना यातील आरोपी नंबर 2 याने यातील फिर्यादीस जातीवाचक शिवीगाळ करून घालून पालून बोललं आणि हॉटेलमधून त्या ठिकाणी हाकलून देण्याचा प्रयत्न देखील केलेला होता. त्यानंतर दिनांक 13/10/2021 रोजी हा आरोपी क्रमांक 2 हा फिर्यादीच्या घरी येऊन त्यास तक्रार मागे घ्या नाहीतर कुठे पोचवीन अशा प्रकारे दमदाटी देखील केलेली होती. याबाबत यातील फिर्यादी किरण रेवण साळवे याने राहणार 183 मिलिंद नगर बुधवार पेठ यांनी आरोपी बाबासाहेब मनोहर सपाटे व मनोहर गणपत सपाटे यांच्याविरुद्ध फौजदार चौडी पोलीस स्टेशन या ठिकाणी फिर्याद दिली असता पोलिसांनी भारतीय दंडविधान कलम 323, 504, 506 तसेच अनुसूचित जाती अनुसूचित जमातीचे कलम 3(1) व 3(2) प्रमाणे या ठिकाणी फिर्याद दिली असता पोलिसांनी गुन्हा नोंदवून या ठिकाणी आरोपींच्या विरोधात गुन्हा दाखल केला. याबाबत अटक होईल या भीतीने आरोपी क्रमांक 1 बाबासाहेब मनोहर सपाटे यांना अटकपूर्व जामिनाचा अर्ज न्यायालयामध्ये सादर केला असता त्यास सरकार पक्षाच्या वतीने तीव्र हरकत घेऊन म्हणणं मांडण्यात आलं आणि युक्तिवाद करण्यात आला की फिर्यादी व आरोपी हे परस्परांच्या ओळखीचे आहेत, त्यांची जात एकमेकांना माहीत आहे. असं असताना सुद्धा या ठिकाणी फिर्यादीस आरोपींनी तुच्छ भावनेने शिवीगाळ करून मारहाण केलेली आहे आणि त्याबाबतचा रेन वॉटर हार्वेस्टिंगचा वापर करूया, यंदाचा उन्हाळा सुसह्य करूया. पावसाच्या पाण्यापासून रेन वॉटर हार्वेस्टिंग पद्धतीनं जवळपास 50,000 लिटर पाण्याची आपण बचत करू शकतो. 5 लोकांच्या कुटुंबाला दरवर्षी 5,000 ते 10,000 लिटर पाण्याची गरज असते. छतावर कनेक्शन देऊन पाईपमध्ये थोडेसे बदल करून आपण या पद्धतीचा वापर करू शकतो. चला तर मग आपल्या या वाया जाणाऱ्या पाण्याचा पुनर्वापर कसा करता येईल ते पाहूयात रेन वॉटर हार्वेस्टिंगच्या माध्यमातून. तेव्हा आजच रेन वॉटर हार्वेस्टिंग प्रकल्प समजावून घेऊया आणि पावसाच्या पाण्याचा होणारा अपव्यय टाळूया. जाणून घेऊयात रेन वॉटर हार्वेस्टिंग कसं करावं.
आपल्या घराच्या छतावर पावसाचं पाणी एकत्रित करण्याची सुविधा करा. छतावरून स्टोरेज टँककडे येणारे सर्व पाईप जोडा. एकत्रित केलेले पाणी स्टोरेज टँकला जोडा. या पाईपमध्ये फिल्टर जोडणे आवश्यक आहे. पर्कोलेशन टाकीत आउटलेट उपलब्ध करून द्या. ओव्हरफ्लो झालेल्या पॉइंट करता पर्कोलेशन पीठ उपलब्ध करा, जेणेकरून भूजल भरण्यास मदत होईल.